नमो भगवते वासुदेवाय। आज आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातला 11वा श्लोक बघतो. हा श्लोक माझ्या मनात पडण्याचा प्रयत्न करा. ये यथा मां प्रपद्यन्ते ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. शब्दशः भाषांतर. ये जे यथा ज्याप्रमाणे मां मला प्रपद्यन्ते शरण येतात तां त्यांना तथा त्याप्रमाणे एव निश्चितच भजामि फल देतो अहम मी मम माझ्या वर्त्म मार्गाला अनुवर्तन्ते अनुसरता मनुष्याः सर्व मनुष्य पार्थ हे पार्थ सर्वशः सर्व प्रकारे. भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामय जगद्गुरु श्री प्रभुपादांद्वारा श्री प्रभुपादांचा विजय. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तात्पर्य. प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा अंशिक साक्षात्कार त्यांचा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये व परमाणु सहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. केवळ श्रीकृष्ण प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करायची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्तांच्या इच्छेनुसार दिव्य भावांमध्ये आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते. दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते. आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असते. तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असते. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात. भौतिक जगतातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छांनुसार त्यांना समान रीतीने फळ प्रदान करतात. विशुद्ध भक्त
या ठिकाणी तसेच दिव्य धामामध्येही भगवंतांची वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंतांच्या प्रेममय सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात. जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करायची आहे, त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये विलीन करून घेतात. असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमय स्वरूपाचा स्वीकार करत नाही, म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाही. त्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थिर झालेले नसतात, ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात. त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विविध कर्मांच्या इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद भागवतामध्ये सांगितले आहे, जोपर्यंत व्यक्ती कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेपर्यंत येत नाही तोपर्यंत तेथे सर्वच प्रयत्न अपूर्ण राहतात. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारही तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. मनुष्य निष्काम असो भक्ताप्रमाणे किंवा सर्व काम सकाम कर्मफलांची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावना भावे अंतिमतः परिणित होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. ओम ज्ञानविरहस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा करुणामयं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णकला सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपीनाथ राधाकान्त नमोस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा
हरे ये यथा मां प्रपद्यन्ते तमस्तदैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः सर्वशः। मला माझ्या भक्तीमध्ये प्रेरणा देण्यासाठी आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवरात्राचा आज कितवा दिवस आहे? 5वा दिवस. नवरात्रामध्ये विशेष करून जी आपल्या घरातली शक्ती आहे गृहिणी किंवा गृहस्वामिनी त्यांनी वेळ काढून इतक्या गोडी उपस्थिती लावली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या प्रवचनाची प्रेरणा मी नवरात्रातूनच घेतली की नवरात्रामध्ये देवीची 9 रूपं असतात. शैलपुत्रीपासून तर जगज्जननीपर्यंत. तर देवी या 9 दिवसामध्ये वेगवेगळी रूपं घेतात. तर भगवंत सुद्धा किती साधारण रूपं घेत असतील आपल्या भक्तांची आदान प्रदान करण्यासाठी. तर त्याच्याबद्दल आपण थोडी आज चर्चा करणार आहोत. देवीच्या रूपांबद्दल असं म्हटलं जातं की शैलपुत्री म्हणजे देवी एक शक्तीचं रूप आहे. त्या शक्तीचा जन्म झाला हिमालयाची पुत्री म्हणून. मग नंतर पुढचा काय दुसरा दिवस कात्यायनी म्हणतो ना, नाव माहितीच कोणाला नव्हतं. मग कुष्मांडा, मग त्याच्यानंतर म्हणजे तशी ती वाढत जाते. नंतर त्यांचा विवाह होतो. मग नंतर ते गर्भधारणा होते. कुष्मांडामध्ये जेव्हा त्याचा स्कंद त्यांच्या गर्भामध्ये होता तेव्हा मग नंतर स्कंद माता, असं करत 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 त्या शक्तीचा विकास होत मग ती सगळ्यात शेवटी जगत जननी आहे. पूर्ण जगताची तिने जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे ह्या एका स्त्रीच्या जन्मामधला सुद्धा एक हे चक्र आहे. म्हणजे स्त्रीचा जन्म होतो, नंतर तिचा विकास होतो, नंतर विवाह होतो, नंतर ती पुढच्या पिढीला जन्म देते. आणि हळूहळू फक्त मी आणि माझं मूल असं न करता मग हळूहळू इतरांचे लक्ष द्यायला लागते आणि मग ती पूर्ण जगाची जबाबदारी घेते. अशी अपेक्षा आहे देवीची पण सगळ्या स्त्रियांवर. स्त्रियांची अपेक्षा आहे की नेटवर्क जाऊ नये. तर हे अवतार किंवा ही जी रूपं असतात ती विविध गुण आणि लीलांनुसार असतात. तर तसंच भगवंतांची रूपं किंवा भगवंतांचे अवतार असतात. त्या अवतारांमध्ये सुद्धा विविध प्रकार असतात. म्हणजे सांगू शकेल की भगवंतांचे काय वेगवेगळ्या प्रकारचे अवतार असतात. अवतारांची नावं, अवतारांचे प्रकार म्हणजे सांगू शकेल का? जसं गुणावतार. गुणावतार म्हणजे काय? गुण किती आहेत? त्या कला आहे. गुण किती आहेत? गुण 3 आहेत. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. मग त्या प्रत्येक गुणासाठी एक अधिष्ठात्र कोणीतरी कंट्रोलर पाहिजे की नाही? स्वामी पाहिजे त्या गुणांचा. तर त्या 3 गुणांसाठी म्हणून भगवंत त्या 3 गुणांचा अधिपती म्हणून स्वतःला विस्तार करतात. तमोगुणाचे अधिपती कोण आहेत? भगवान शंकर किंवा सदाशिव ज्यांना म्हणतात ते. रजोगुणाचे अधिकारी, रजोगुणाचे स्वामी कोण आहेत? रजोगुण कशासाठी वापरला जातो? तर नवनिर्मितीसाठी वापरला जातो. तर ब्रह्मदेव हे रजोगुणाचे आहेत. आणि तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं, तुम्ही डिस्ट्रक्शन केलं, पण मधला सगळ्यात जास्त काळ ते मेंटेन करायला लागेल. तर पालन पोषण करण्याचं काम कोण करतात? भगवान विष्णू करतात किंवा महाविष्णू करतात. तर ह्या 3 अवतारांना म्हटलं जातं गुणावतार. तसंच आणखीन एक आहे युगावतार. युगावतार हा शब्द ऐकलाय का? युगावतार म्हणजे काय? तर प्रत्येक युगासाठी भगवंतांनी एक एक अवतार घेतला. म्हणजे त्या युगामध्ये तो अवतार येतो, त्या युगासाठी काय धर्म आहे ते सांगतो आणि सगळ्यांनी त्याचं पालन करून लवकरात लवकर भगवत धामात परत जा अशी शिकवण देतो. आणि असे 4 युगांचे 4 अवतार आहेत. तर सत्ययुगामधला कुठला अवतार आहे माहिती आहे मला? हंस अवतार. हंस अवतार की ज्यांनी ध्यानधारणा कशी करायची, वेदोक्त ध्यानधारणा कुठली साधनं वापरायची वगैरे हे सगळं सांगितलं. आणि स्वतः सुद्धा त्यांनी तसं ध्यान केलं आणि बाकीच्यांना ध्यान करायला सांगितलं. कलियुगामध्ये मी ध्यान करतो म्हटल्यावर समोरच्या काय ध्यान आहे? कारण कलियुगामध्ये ध्यान करणं शक्य नाही. कारण असुरांना सुद्धा असुरी शक्ती प्राप्त करण्यासाठी किती वर्ष ध्यान करायला लागायचं? हजारो वर्ष, 10,000, 20,000 वर्ष.
हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला संतुष्ट केलं, 40,000 वर्ष तप केलं. आपण 40 मिनिटं झाल्या प्रवचनाला की सगळ्यांची चुळबुळ चालू आहे. तेही आता मांडी बिंडी बदलता येते, हालता येते, डोलता येते, वाटल्यास मागे खुर्च्या आहेत, पाय दुखले तर मागे जाऊन बसता येते. तर तेवढे शरीरावर नियंत्रण असेल तर ध्यान शक्य आहे. नंतर त्रेता युगामध्ये कुठला अवतार झाला तर मख हा अवतार झाला की ज्यांनी यज्ञ संस्कृतीचा प्रचार केला. तुम्ही पाहिलं तर रामाच्या जन्माआधी पण यज्ञ झाला, रामाने याला दशानंतर रावणाचा वध केला, त्याच्यानंतर परत जाऊन यज्ञ झाला. म्हणजे तेव्हा सगळेजण यज्ञ करायचे, म्हणजे यज्ञ हे कॉमन होतं. आणि यज्ञ म्हणजे असं नव्हतं की शिवच्या गाडीपिढीने गाडी लावली, तिथे मंत्रोक्ती व्हायचा. म्हणजे मंत्र इतके पॉवरफुल होते की त्या मंत्राने अग्नी प्रज्वलित व्हायचे. त्यामुळे आता तेही शक्य नाहीये. आपल्याकडे किती कोणी आहे का की मंत्राने अग्नी प्रज्वलित करू शकेल? लायटर नाही करू शकेल, नंतर काही केमिकल्स नाही पण करू शकेल. पोटॅशियम परमॅंगनेट वगैरे वापरून होतं, जादू म्हणून दाखवतात ते. तर त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः आले होते. आणि त्यांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मूर्तीपूजा खूप जास्त होती. म्हणजे भगवंतांनी त्यांची पहिली पत्नी कोण? रुक्मिणीला कुठं पळवलं? देवी मंदिरात, देवीचं दर्शन घ्यायला गेली. नंतर सगळ्या गोपिका ज्या होत्या त्या कात्यायनी व्रत करायच्या, त्याही मूर्तीपूजा करायच्या. तुम्ही जर पाहिलं तर महाभारत युद्धामध्ये सुद्धा दोन्हीकडे मोठ्या मोठ्या उग्र देवतांची स्थापना करण्यात आली होती. त्यांची पूजा करून मगच युद्ध चालू व्हायचं. तर मूर्तीपूजा ही खूप मोठ्या प्रमाणात द्वापार युगात होती. खूप इलॅबोरेट होतं ते. म्हणजे आता आपल्याकडे अतिशय उत्तम मूर्तीपूजा कुठे कुठे होते, जसं आपण जर पाहिलं तर साऊथ इंडियामध्ये यांची होती ना श्रीनिवास गोविंद व्यंकटरमणा, त्यांची एकदम शास्त्रोक्त पद्धतीने. किंवा जगन्नाथाची होते ती जगन्नाथाच्या मर्जीनुसार होते. तर पण इतकं इलॅबोरेट जर मूर्तीपूजा प्रत्येकाने करायची म्हटलं तर तेही शक्य नाही. म्हणून मग कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू आले आणि त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला. कारण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्लोक आहे की कृतायाम ध्यायते विष्णू, म्हणजे कृतयुगामध्ये सत्ययुगात विष्णूचं ध्यान करून जे प्राप्त व्हायचं. त्रेतायाम यजते मखै, जे त्रेतायुगामध्ये यज्ञ करून व्हायचं. द्वापारे परिचर्या, म्हणजे द्वापारात परिचर्या म्हणजे मूर्तीपूजा इलॅबोरेट, म्हणजे पंचरात्री विधीनुसार किंवा ते षोडश संस्कार करून वगैरे असं ते खूप इलॅबोरेट असतं. ओले त्याने सकाळी उठल्यावर पूजा करायची वगैरे. तर ते जे प्राप्त होतं ते कनवतात हरिकीर्तनात. ते सगळं पुण्य कलियुगामध्ये केवळ हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं कीर्तन करून सगळं आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की कलियुगामध्ये लोकसंख्या वाढते खूप जास्त, एवढी लोकसंख्या आली नव्हती. कारण अनेक देवी देवता अवतार घेत आहेत कलियुगात की फक्त हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा आणि जायचं वैकुंठामध्ये. आणि काही काही असे विचित्र कर्म झालेले राक्षस पण आहेत, ते पण येतात. त्यामुळे ते बॉम्बे टाकतात, इकडे तिकडे गोळ्या मारतात एकमेकांना, दोन्ही आहेत. तर हे काय झालं? हे झाले युगावतार. त्यानंतर आहेत लीला अवतार. लीला अवतार कुठले? आपण दशावतार ऐकतो, ते लीला अवतार. म्हणजे काहीतरी विशिष्ट त्यांनी इथे येऊन लीला केल्या. दशावतारांची नावं कोणी सांगू शकेल? पहिल्यापासून पहिला कोण? नाही, मग पूर्व, मग वराह, मग नरसिंह. प्राण्यापासून पुरुषाकडे असं आहे ते. मग नरसिंह, मग वामन, मग सावं परशुराम, सातवं नंतर
बुद्ध अवतार, दशावतारामध्ये बुद्धाचा अवतार आणि नंतर आता येणारा कल्की अवतार. एवढेच अवतार आहेत का भगवंताचे? मग धन्वंतरी कुठे गेले? दत्तात्रय कुठे गेले? मोहिनी मूर्ती कुठे गेले? तर हे फक्त एक दशावतार स्तोत्र म्हणून एक स्तोत्र होतं, त्याच्यात ते 10 अवतार होते म्हणून ते दशावतार म्हणून प्रसिद्ध झालं. तर असे असंख्य अवतार भगवंताचे आहेत. बरं, एकदा एक अवतार घेतला भगवंतांनी की सगळ्यांशी भगवंत तसेच आदान प्रदान करतात का? तर नाही. भगवंत त्या एका अवतारामध्ये सुद्धा विविध भावनांनी वेगवेगळ्या आदान प्रदान करतात. जसं प्रभुपादांनी सांगितलं होतं तात्पर्यामध्ये की शांत भाव, म्हणजे भगवंत जेव्हा वृंदावनात फिरत होते तेव्हा ते जे त्यांचा पाय जो गवतावर पडायचा, ते ज्या झाडाला टेकून उभे राहायचे, जे त्या दगडावर बसायचे, तर ऍक्च्युली काय होतं की ते पण भगवंतांसाठी निर्जीव आणि सजीव असं काही नाही. आणि सर्व निर्जीव वस्तू सुद्धा ब्रह्मरूपाने भगवंतांची एक रूप आहे. आणि प्रभुपादांनी सुद्धा आता सांगितलं की प्रत्येक अणू आणि रेणूमध्ये सुद्धा परमात्मा तत्वाने भगवंतांचा वास आहे. तर त्यामुळे त्या निर्जीव वस्तूंना, त्या झाडांना, त्या गवताला सुद्धा भगवंतांची सेवा करावीशी वाटते ना. पण मग ते कुठल्या भावामध्ये करतात? ते तर जाऊन होऊ शकत नाही भगवंताचा आहेस तू, तर ते शांत भावाने करतात, म्हणजे भगवंतांच्या लीलांना सपोर्ट करतात. मग तेव्हा त्यांचा भाव कसा असतो? तर जेव्हा भगवंत जेव्हा वेणू वाजवतात त्याचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा काय होतं की ज्या प्रवाही वस्तू आहेत त्या स्थिर होतात आणि ज्या स्थिर वस्तू आहेत ते प्रवाही व्हायला लागतात. म्हणजे कसं, वेणू वाजवायला लागल्यावर झाड असं आणखी खाली येतं, त्या झाडाखाली ते वेणू वाजवतात, ऐकायला आणखी जवळ येतं. जी वाहणारी जी यमुना असते ती स्तब्ध होते, कारण तिला ऐकायचं असतं भगवंतांचं. आणि ज्या दगडावर भगवंत बसले किंवा असा हात ठेवलाय तर तो हात असा पंजा उमटतो, कारण तो द्रवीभूत झालेला असतो त्या भावनेच्या आत. त्यामुळे जे स्थिर आहेत ते द्रवीभूत होतात आणि जे द्रवीभूत आहेत ते स्थिर होतात. हा आहे शांत भाव. दास्य भाव काय आहे? किंवा त्याला ऐश्वर्य भाव सुद्धा म्हणतात. ऐश्वर्य भाव म्हणजे अरे प्रत्यक्ष भगवंतांची मी सेवा करतोय असा भाव कोणामध्ये होता? असा भाव यदूंमध्ये होता, जे द्वारकावासी होते ते भगवंतांचे नित्य सेवक होते. तर आणि अनेक भक्त आपल्यामध्ये सुद्धा हाच आता सध्या जास्त भाव आहे की बाबा आपल्याला भगवंतांची सेवा करायची, ती इच्छा आहे, ते प्राप्त झाल्यावर पुढचं पाहू. तर हा झाला दास्य भाव. नकुल आणि सहदेव जे होते पांडवांमध्ये ते दास्य भावामध्ये होते. ते भगवंत आले की त्यांचे पाय दाबणार, नमस्कार करणार आणि एक वरिष्ठ आहेत भगवंत, त्यांचं आपल्याला ऐकायचं, हा भाव त्यांच्यामध्ये होता. मग आहे साख्य भाव. साख्य भाव कोणामध्ये होता? गोप जे होते त्यांच्यामध्ये होता आणि पांडवांमधल्या अर्जुनामध्ये होता. त्यामुळे अर्जुन 11व्या अध्यायात म्हणतो सुद्धा भगवद्गीतेमध्ये की अरे हे गोविंद, हे सखा, हे माधव, असे मी तुला हाका मारलाय, तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपलोय, तुला आता सारथी म्हणून घेतलंय. हे त्याला कधी सुचतं जेव्हा विश्वरूप पाहिलेलं असतं. आणि विश्वरूप पाहिलं बाप रे, आपण कधी कसं असतं की आपल्या बरोबर प्रवास करणारा असतो विमानामध्ये वगैरे आणि नंतर कळतं की हा टाटा आहे हा, किंवा हे अंबानीतला कोणीतरी आहे. आपल्याला कसं होतं की बापरे आपण काहीच नाही. तर त्या भावनेमध्ये अर्जुन त्यांच्याशी 11व्या अध्यायात बोलतात. पण नाहीतर अर्जुनाला जेव्हा म्हणजे कसं आहे की श्रीकृष्ण जेव्हा पांडवांना भेटतात तेव्हा काय होतं, श्रीकृष्ण कुंती महाराजांना नमस्कार करतात, युधिष्ठिराला नमस्कार करतात, भीमाला नमस्कार करतात आणि हे या दोघांना ज्येष्ठ भ्राता म्हणून अर्जुनाला आलिंगन देतात आणि नकुल सहदेवांना आशीर्वाद देतात. तर वात्सल्य भाव. तर गोप सखा यांचा भाव कसा असतो की ते भगवंतांशी खेळताना भगवंतांना आपल्या बरोबर इक्वल समजतात आणि त्यांच्याशी आपल्यालाच एक सवंगडी आहे असं खेळतात. भगवंतांना आपल्याला वाटतं की असं काय आपल्याला असं आवडेल का की आपण एवढ्या हाय पोझिशनला आहोत आणि सगळ्यांबरोबर मिसळून राहावं एकदम सामान्यासारखं. पण हाच भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. भगवंतांची भगवंता महानता ही सगळे योगीजन ऋषीगण सगळे गातातच आहेत, चारी वेद पण गातात. पण भगवंतांना आकर्षण कशाने की आपल्या बरोबर आपल्या बरोबरीचे वागून आपल्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत,
सखा गण म्हटलेलं आहे. त्यांच्याबरोबर खेळण्यात आणि त्यांच्याबरोबर हारण्यात त्यांना जास्त आनंद. भगवंत जेव्हा गोप सखांबरोबर खेळतात तेव्हा ते असं म्हणत नाही की मी त्या सृष्टीचा करता आहे, हे सगळं माझ्यामुळे चाललंय, त्यामुळे मीच प्रत्येक मॅच जिंकणार. जसं कोणी क्रिकेटचा बॅट आणि बॉल घेऊन येतो ना खेळायला, तेव्हा नियम काय असतो लहानपणी, आता सगळ्यांकडेच क्रिकेट बॅट बॉल झाले आणि कोणीच खेळत नाही. आमच्या लहानपणी असायचं गल्लीमध्ये एकाचकडे क्रिकेटचा बॅट किंवा बॉल असायचा. नियमच असा असायचा की ज्याच्याकडचा बॉल वापरतोय त्याला बॉलिंग नेहमी पाहिजे आणि ज्याची बॅट आहे तो 3 तास झालं की आऊट. आणि असं असून सुद्धा सगळे आनंदाने खेळायचे, भांडण व्हायचं नाही. आणि आता प्रत्येकाकडे बॅट बॉल आल्यामुळे प्रत्येकाचं भांडण होतं आणि खेळणं कमी भांडणच जास्त होतं. त्याच्यापेक्षा आई म्हणते हा मोबाईल घे आणि बिघड. तर भगवंतांना त्याच्यामुळे भगवंताच्या अनेक लीलांमध्ये त्यांनी कोणत्या तरी गोपू बालकाला खांद्यावर घेऊन ते पळतायत शिक्षा म्हणून असे बरेच प्रलंबासुराच्या वधामध्ये हे आहे. तर हा झाला साख्य भाव. त्याच्या पुढचं काय वात्सल्य भाव. वात्सल्य भाव म्हणजे अनेकांना असं वाटतं की भगवंत आपले पुत्र म्हणून आपल्या बरोबर असावे. जसं यशोदा आहे, नंद महाराज आहे, देवकी आहे, वसुदेव आहे, वरिष्ठ गोपिका आहे की ज्या कंप्लेंट करायला जायच्या की यांनी आमच्या घरातलं लोणी चोरलं. त्यांना काळजी दोन्ही असायची, लोणी पण वाचायचं असतं. भगवंत एवढे चढून वर पडले तर खाली काय कशावर काय चढून ते मनोरा करून वर चढायचे. आणि आनंद पण असायचा की भगवंत आपल्या घरी येऊन काहीतरी लीला करतात. तो मिश्र भाव होता एकदम वात्सल्य भाव. तसाच तो भाव कुंती महाराणीला पण होता आणि काही प्रमाणात तो धर्मराज आणि भीमाला पण होता. त्यामुळे भीम आणि धर्मराज हे भगवंतांनी सांगितलं जसं तसं ऐकायचे नाही, थोडं वादविवाद पण घालायचे की अरे असं कसं म्हणून. आणि भगवंत म्हण ठीक आहे आपण तुम्ही म्हणता तसं बोलू असं पण भगवंत म्हणायचं. आणि माधुर्य भाव आहे. माधुर्य भाव म्हणजे भगवंतांवर प्रेम करणं. प्रेम म्हणजे जसं पती पत्नींमध्ये प्रेमाचा आदान प्रदान, प्रेमी प्रेमिकांचं प्रेमाचं आदान प्रदान असतं तसा त्याला माधुर्य भाव म्हणतात. तो सगळ्यात उच्च भाव असतो, जसं राधा राणी त्या भावामध्ये आहे. नंतर बाकी भगवंतांच्या राण्या पण त्या भावात आहेत, पण त्याच्यामध्ये ऐश्वर्य भाव पण आहे. म्हणजे भगवंतांना ते असं श्रेष्ठ मानतात. राधा राणीसारखं घुसून बसले फुगून बसले असं होत नाही किंवा भांडण व्हायची नाही त्याची. भगवंत काही हिच्याशी भांडण लागलं तिच्याकडे जाते. राधा राणी तसं नसायचं. राधा राणी ही भगवंत तिला मनवायची. तर हा झाला माधुर्य भाव. तर आता कसं आहे की हे झाले की एकच अवतार आहे पण तो वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या रूपांमध्ये आदान प्रदान करतो. तेच भगवंत कंसाचा प्राण यमराजापेक्षा भयानक वाटायचे. का तर आता हा मला प्राण घेणार आहे म्हणून. तर हे भगवंत किंवा जेव्हा शत्रूंना ते नेहमी प्राण हरता वाटायचे. तर पण भगवंत भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर अर्जुनाच्या विविध जसे भाव बदलत जातात तसतसे भगवंत आपली रूप बदलत जातात. आणि भगवंत भगवद्गीतेमध्येच त्याच 2.25 तासामध्ये वेगळी आपली स्वतःची 18 रूप दाखवतात. तर त्याच्यावर आपण चर्चा करणार. तर ही चर्चा कशी होईल, आता म्हणजे 4 पानाचे नोट्स आहेत, अजून पहिलं पान संपलेलं नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आपण हळूहळू प्रत्येक अध्यायाबद्दल चर्चा करू. जेव्हा वाटेल थांबायचं तेव्हा थांबू. परत कधीतरी असं बोलावणं आलं तर परत पुढची चर्चा करू. तर पहिला अध्यायाचं नाव काय, अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग या अध्यायामध्ये भगवंत काही बोललेत का, फक्त ऐकलंय. आणि कुठल्या रूपात आहेत भगवंत पहिल्या अध्यायात, सारथी रूपामध्ये. कारण पहिल्या अध्यायात अर्जुन हा महारथी रूपामध्ये आहे, त्यामुळे भगवंतांनी सारथी रूप घेतलेलं आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजामि. तू जर महारथी असशील तर मी तुझा सारथी आहे, तू जर शिष्य असशील तर मी गुरु आहे. त्यामुळे कधी कधी आपल्याला वाटेल जाताना असं वाटतं की अरे आपण एवढं त्या मंदिरामध्ये जातो आहे, त्याचे अगदी त्याचे त्या भगवंताच्या मूर्ती कडे पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं. आणि दुसरा एक असतो की तो त्याच मंदिरामध्ये बाजूला झुकतोय. आपल्याला भगवंत काही कसं करत नाही याला. भगवंतांनी हा फॉर्म्युला ऑलरेडी दिलेला आहे की तू भावनेने माझ्याशी निगडीत आहेस
तर मी तुझ्याशी भावनेने निगडीत आहे. तो जर मला दगड मानतो तर मी पण त्याच्यासमोर दगड याच रूपाने येतो. मी त्याला काय, कारण माझ्यावर प्रेम करणारे इतके लोक आहेत, त्याला गरज माझी आहे. तरी भगवंत कृपाळू की भगवंत म्हणतात सुद्धा की मला पण तुमची सगळ्यांची गरज आहे. तर आपण त्या परिस्थितीत असं तर आपण बिलकुलही पाहिलं नसतं अशा व्यक्तीला, जाऊ दे, किंवा त्याला काहीतरी आणखी काहीतरी त्याला शिक्षा दिली. तर अर्जुनाचा पहिल्या ह्याच्यामध्ये भाव असा होता की मी महारथी आहे आणि मला दोन्ही सैन्य बघायचे आहे, आणि दोन्ही सैन्य बघायचे म्हणून ते भगवंताला आदेश देतात. काय आदेश देतात की माझा रथ हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन ठेव. आणि भगवंत म्हणतात जी सरकार, आणि ते परत घेऊन जातात. तर इथे सारथी हा जो भाव आहे ना, हा सारथी भाव हा केवळ दास्य भाव नाही, हा भक्ताच्या आधी असलेल्या भगवंतांचं हे रूप आहे. कारण सारथ्य पत्करणं कोणाचंही इतकं सोपं नाहीये. ते ड्रायव्हर सारखं नाही की गुगल मॅप लावलेला आहे पुढे आणि इकडे वळ तिकडे वळ, ती गुगलची बाई सांगते. इथे घनघोर युद्ध चालू आहे, जोरदार शस्त्रांचे आवाज चालू आहेत, हत्तींचे चित्कार चालू आहे, घोड्यांचं ठिंकाणं चालू आहे, घोड्यांच्या टापांचे आवाज येत आहेत, कोणीतरी मरतोय, कोणातरी लागतोय, त्यांच्या किंचाळ्या आहेत. आणि त्यात भगवंतांना कळणार कसं अर्जुनाला कुठे जायचं. मग अर्जुन काय करायचा? अर्जुन उभा आहे, भगवंत खाली बसलेले आहेत, ते पायाने होड करायचे. जर उजव्या खांद्याला पाय मारला तर उजवीकडे वळायचं, डाव्या खांद्याला पाय मारला तर डावीकडे वळायचं. म्हणजे भगवंत भक्ताच्या लाथा खातात. कोणी आहे का असं श्रेष्ठ व्यक्ती जगात तरी? मूल 10 वर्षाचं झालं त्याने लाच झाली तरी सुद्धा आपण त्याच्या कानाखाली मारतो, आपलंच. म्हणून भगवंतांना जगतपिता म्हणतात. एवढ्या लाथा खाऊन सुद्धा तयार आहे अजून लाथा खायला. तर ते सारथी रूपात होते, त्यामुळे भगवंतांनी पूर्ण अर्जुनाचं रडगाणं ऐकून घेतलं. जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल आणि समोरचा रडत असेल तर काय करावे भगवंतांनी इथे शिकवलं. काय करायचं? सगळ्यात ते ऐकून घ्यायचं. नाव आहे भगवद्गीता. पहिला श्लोक भगवंतांनी म्हटलं, दुसऱ्या अध्यायातला 5वा श्लोक. अख्खा अध्याय काहीच नाही बोलले, ऐकून घेतलं. आधी बाबा तुझ्या मनातलं काय आहे? कसं येते आपल्याला मन म्हणजे भरलेलं भांड आहे. ते जर आपण रिकामच केलं नाही, आपण काय करतो, विशेष करून पुरुषांचा हा गुण आहे की स्त्रीने अहो ऐकलं का म्हटलं की सोल्युशन देऊन मोकळे होतात. याचं बोलूच देत नाही आणि त्यामुळे यांचं सोल्युशन पण यांच्या त्या हृदयामध्ये जागा तर पाहिजे ना यांचं काहीतरी भरायला, आधी त्यांना उठू द्यावं. आणि कधी कधी बोलता बोलताच अनेक वेळा असं होतं की त्यांनाच त्यांचं सोल्युशन सापडतं. आपल्याला फक्त योग्य प्रश्न विचारायला लागतात की असं पण तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे, आणि त्यांनी आधीच ठरलं असतं काय करायचं, फक्त आपलं होकार हवं असतं. तसंच मुलांचं आणि आईचं बोलणं पण तसंच असतं. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद मध्ये भगवंत सारथी आहे. मग दुसरा अध्याय चालू. दुसऱ्या अध्यायाचं नाव काय? सांख्य. आता अर्जुनाचा भाव काय झालाय? अर्जुन काय म्हणतो? कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म संमूढचे यश्रेयस्या ब्रूहितन्ते शिष्यस्ते हम शादिमात्मं प्रपंचनम. म्हणजे तो आता अर्जुन झालाय की कर्तव्य मूढ, मी काय करू कळत नाहीये, मला हे पण पटत नाहीये, मला ते पण पटत नाहीये, हे पण बरोबर वाटत नाही, ते पण बरोबर वाटत नाही, हे पण बरोबर वाटतंय, ते पण बरोबर वाटत, काय करू मला कळत नाहीये. आणि काय करू हे कळत नसल्यामुळे जे करू नये ते मी करतो. सगळ्यात शेवटी अर्जुन काय म्हणतो, मी आता लढत नाही. असं नाही म्हणत मला कळत नाही म्हणून मी लढतो. आपल्याला जेव्हा कन्फ्युजन आपल्यामध्ये निर्माण होतं, कन्फ्युजन झाल्यामुळे आपण जो निर्णय घेतो तो नेहमी चुकीचा असतो. कधी कधी निर्णय आपण डिले करतो की बघू नंतर काय, तो आणखी चुकीचा निर्णय असतो. कारण डिले डिसिजन इज ऑल्सो अ डिसिजन. म्हणजे एखादा निर्णय न घेणे हा पण एक निर्णयच असतो आणि त्याचं पण आपल्याला फळ मिळतं.
हे फळ कोणाला मिळालं माहिती? महाभारतामध्ये. महाभारताच्या युद्धामध्ये सगळ्यात दुःख किंवा सगळ्यात वाईट कोणाचं झालं? पितामह भीष्म आणि गुरु द्रोण. कर्णाबद्दल नंतर पितामह भीष्म आणि गुरु द्रोण यांच्याबद्दल हा का प्रॉब्लेम आला माहिती? कारण त्यांना वाट दिसत होतं की चुकीचं, पण त्यांनी तेव्हा निर्णय घेतला नाही. बघू म्हणेल पोस्टपॉन, बघू त्यांचं त्यांना कळेल. आता ते मोठे झाले. जेव्हा इंटरफिअर करण्यास शक्य होतं तेव्हा त्यांनी इंटरफिअर केलं नाही आणि त्याच्यामुळे त्या दोघांचंही नुकसान झालं. दोघांनाही ते स्वतः भगवंत आहे साक्षात हे माहिती होते, पण तरी त्यांच्या विरुद्ध लढायला. दुर्योधनाला काय लढायचं होतं त्यामुळे तो लढला. कर्ण मोहामध्ये होता त्यामुळे तो लढला. पण या दोघांची काय झालं? योग्य निर्णय न घेता आल्याने, योग्य वेळी निर्णय न घेता आल्यामुळे त्यांची हे हाल झाले. आणि असेच हाल अर्जुनाचे होऊ नये म्हणून भगवंतांनी जेव्हा त्यांना म्हटलं तू शिष्य, भगवंत म्हणे मी गुरु. मग गुरु काय काय करतो? गुरुने सगळ्यांना सगळ्यात पहिले सांगितलं अस्वच्छानंद स्वच्छस्तु प्रज्ञावादंश भाषसे गतासुंद गतासुंश नाम सोचती पंडित. सगळ्या आता मी समज ऐकलंय ना अर्जुना, तुझे सांगितलं ना रड रडला, ते एवढं चिंता करण्याचं कारणच नाही त्याच्याबद्दल. तुझाच ज्याची चिंता करायची गरज नाही त्याची चिंता करतोय. भले तुला वाटत असेल की मी वेदांमधले वेगवेगळे श्लोक सांगितले, मी इकडनं रेफरन्स आणला, तिकडनं रेफरन्स आणला, आणि मी कुल परंपरेबद्दल बोललो, मी पापाबद्दल बोललो, म्हणजे मी खूप पंडित आहे. मुळीच नाही. कारण पंडित लोक हे ज्याच्याबद्दल शोक करायची गरज नाही त्याच्याबद्दल शोक करतच नाही, आणि तू ते करतोयस. म्हणजे गुरुचं पहिलं काय असतं? आधी जे अर्जुनाने त्या पाठीवर लिहिलं होतं ना त्याच्या मनाच्या, आधी पुसून टाक. आता ऐक म्हण. आणि मग तुम्हाला दुसऱ्या अध्यायात आपण जेव्हा भगवद्गीतेचे श्लोक पाठ करतो तेव्हा अनेक श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये. म्हणजे भगवद्गीता म्हणजे काय? तर जगामध्ये कर्मण्येव अधिकार असते महाफलेषु कदाचित. कर्मयोग आहे तिसरा अध्याय, पण हा श्लोक पण दुसऱ्या अध्यायात. दुसऱ्या अध्यायात 46 श्लोक आहे वाटतं. तर मग दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये काय काय नाही सांगितलं. म्हणजे एखादा गुरु किंवा एखादा शिक्षक एखाद्या मुलाला जसं समजावून सांगतो ना, म्हणजे बरं तुला वाटतं का आत्मा आहे, ठीक आहे, हे 4 श्लोक. नैनं चिंतन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकान् नचैनं क्लेदयन् प्राप्नोति. नंतर तुला वाटतं का की आत्मा नाहीये, फक्त देहच आहे, देह येतो आणि देह जातो. देहिनस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं व्यर्थः तथा देहांतर प्राप्तिरस्त सर्वं. म्हणजे देह गेला, तो आलाय, तो जाणार आहे, मग कशाला रडतो? आत्मा आहे, त्याला काहीच होत नाही, तर का रडतो? मृत्यू म्हणजे काय? तर फक्त नवीन जुना शर्ट काढून नवीन शर्ट घालण्यासारखं, मग का रडतो? म्हणजे सगळ्या आपण जेव्हा शिक्षक म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो तेव्हा जसे त्या सगळ्या गोष्टी, हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, हे ह्या विचार केला तोही चुकीचा आहे, हाच विचार बरोबर आहे, हे सांगताना आणि सगळ्यात शेवटी ते जसं आपल्याला सांगतात की अरे आई वडील म्हणतात तू आत्ता करतोयस पण नंतर तुला याचा पछतावा होईल. हे पण अर्जुनाला ते दुसऱ्या अध्यायात सांगतो की तू आता युद्ध नाही करायचं म्हटलास तरी तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे तुला या युद्धात पुढे कधीतरी तुझं रक्त उसळणार आणि तू युद्धात प्रवेश करणार, पण तेव्हा तुला कीर्ती मिळणार नाही, कारण तू एकदा युद्ध सोडून गेलेला आहेस. तर त्यापेक्षा आत्ताच तुझं जे स्वधर्म आहे त्याचं रक्षण करणारे युद्ध कर. तर असे विविध उदाहरण देऊन मुख्य म्हणजे शरीर आणि शरीर, म्हणजे शरीर आणि आत्मा याचा भेद व्यवस्थित सांगून सांख्य योगाचं वर्णन भगवंत दुसऱ्या अध्यायात. तिसऱ्या अध्यायात सगळं हे ज्ञान ऐकल्यावर अर्जुन प्रश्न करतो की भगवंता तू हे सगळं ज्ञान दिलं आहे आणि तू म्हणतोस की हे ज्ञान कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तू मला हे युद्धाचं घोर कर्म करायला का सांगतोस? आता अर्जुनाचा प्रश्न बदलला, अर्जुनाचा भाव बदलला.
अर्जुन आता फक्त ऐकण्याच्या मनस्थितीत ना आता प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीत आला. भगवंतांनी ही गुरुपद सोडलं. मग भगवंत कुठल्या रूपामध्ये आले? भगवंत म्हणाले की हे बघ, मी तुला ते का करायला सांगतोय, कारण जेव्हा जेव्हा माझा ज्या ज्या वर्णामध्ये जन्म झाला आणि ज्या ज्या आश्रमांमध्ये मी होतो त्या त्या आश्रमाचे सगळे काम मी कर्तव्य म्हणून पार पाडले. मी जेव्हा वामन अवतारामध्ये होतो तेव्हा मी ब्राह्मण कुमार ब्रह्मचारी होतो, मी त्याच्यासारखा वागलो. आता मी क्षत्रिय मध्ये जन्म झाला, मी गृहस्थ आहे, मी माझी कर्तव्य करतोय. भगवंत तिसऱ्या अध्यायात सांगतात की मला कुठलीही कर्म किंवा जबाबदाऱ्या नाही, तरी पण मी उदाहरणासाठी ते करतो आहे. कारण नंतर मला असं कोणी लांछन लावू नये की त्यांनी केलं नाही म्हणून मी केलं नाही, म्हणून सगळा धर्म बुडाला. आणि हे मी करतो आहे, मी त्याचा आदर्श पालन करतो आहे, म्हणून मी तुला सांगतोय. इथे काय रूप झालं भगवंताचं? एक आदर्श व्यक्तीचं रूप झालं. तर जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला की काय करावं, फक्त ज्ञान ऐकत बसावं का कर्म करावं, तेव्हा भगवंत म्हणाले ज्ञान असो किंवा नसो कर्म करावंच लागणार आहे. आणि भगवंत तिसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही आणखी पाहिलं की ज्यांना ज्ञान नाही त्यांना सुद्धा म्हणजे सकाम भावनेने सुद्धा जे कर्म करत असतील त्यांना कर्म करणं थांबवू नका, असं भगवंत स्पष्टपणे सांगतात. कारण कर्म करता करताच त्यांची शुद्धी होणार. कारण कर्म न करता नुसतंच मनामध्ये उद्वेग निर्माण करून अशुद्धीच निर्माण होते, काही होत नाही. तर भगवंत इथे अर्जुनासमोर त्यांचं आदर्श रूप दाखवतात. मग ते सगळं बोलणं झाल्यावर त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन भगवंतांना अजून प्रश्न पण विचारतो की जर तुम्ही एवढं सगळं सांगता आहे, प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य कर्म करायचं आहे, मग असं का होतं की प्रत्येक म्हणजे व्यक्तीला जबरदस्तीने पापकर्म करायला कोण भाग पडतो? त्याच्यावर भगवंत म्हणतात काम केश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशम महापात्मा. एक शब्द आठवते, वैरिणा म्हणून. तर हे काम आणि क्रोध जे आहे रजोगुणाने आलेले, त्याच्यामुळे हे होतं असं भगवंत सांगतात. भगवंत पुढे सांगता सांगता चौथ्या अध्यायामध्ये पुन्हा सांगतात की मी हे जे ज्ञान तुला दिलंय ना किंवा देतोय ते मी पूर्वी विवस्वान म्हणजे जो सूर्य जो होता तर त्याला मी दिलं होतं. त्याच्यावर अजून पुन्हा प्रश्न येतो. म्हणजे आता डायलॉग सुरू झाला. आता वर्गातले शिक्षक नाही आहेत, तर डायलॉग होतो. अर्जुन भगवंतांना मी म्हणतो की तुम्ही हे ज्ञान तुमच्यापेक्षा अधिक जुने असलेल्या विवस्वानला कसे दिले? या अध्यायाचं नाव काय? तिसरा कर्मयोग, चौथा ज्ञान कर्म संन्यास योग. तर आता भगवंतांना जर आता याचं उत्तर द्यायचं आहे, अर्जुनाचा सिंपल प्रश्न आहे, तो माझ्यासमोर याचा आपण दोघं एकत्र वाढले आणि मुंबईला आता उदाहरणार्थ आपण नाही का आपल्या मित्राला फेकू नको रे काही काय सांगतो. आता भगवंतांचे आता हे दोघे इतक्या उच्च चेतन आहेत त्यामुळे ते असं डायरेक्ट असा शब्द नाही, पण प्रश्न तर विचारला अर्जुनाने की म्हणता तुम्ही ते सूर्यदेवाला दिलं, तुम्ही तर माझ्याच वयाचे. मग आता भगवंतांना अर्जुनापुढे काय सिद्ध करायचं? पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात की तुझे आणि माझे अनेक जन्म झाले, तुला आठवत नाही पण मला आठवतं. म्हणजे आता ईश्वरत्व सिद्ध करायचंय भगवंतांना अर्जुनासमोर की आपण सखा रूपामध्ये एकमेकांबरोबर आहोत, पण अजूनही आपला एक संबंध आहे की मी ईश्वर आहे. मग म्हणून चौथ्या अध्यायामध्ये काय सांगतात? मग चौथ्या अध्यायात ते सांगतात की मी गुण आणि कर्मानुसार सृष्टीची रचना केली आहे. भगवंत हे पण सांगतात की मी कधी अवतार देतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पुढे धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर ते सांगतात. तर विविध लीला मी कशा केलेल्या आहेत ते सांगतात. तर
4थ्या अध्यायामध्ये ते अर्जुनाला ईश्वर ह्या रूपामध्ये अर्जुनासमोर जातात. आता कसं होतं माहिती का, आपल्या बरोबरचा एक मित्र असतो, लहानपणापासून आपल्या गल्लीत वाढलेला असतो आणि त्याला 10वीत आपल्यापेक्षा जास्त गुण मिळतो, बऱ्यापैकी जास्त गुण मिळतो. आपल्याला काय वाटतं, त्याचा तुक्का लागून गेला. मग काय करायला जातं, त्याला 12वी पुन्हा सिद्ध करायला जातं. मग त्याला IIT मिळते आणि आपल्याला MIT नाही मिळत नाही. मग आपल्याला आणखी जाणून गेली, जरा गॅप जरा मोठा आहे. त्यामुळे 5व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाची वाटच पाहत नाही. 5व्या अध्यायामध्ये तेच सुरुवात करतात, मीच सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता आहे. भोक्ता यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वर. नंतर सर्व लोकांचा स्वामी पण मीच आहे म्हणतात. आणि सर्व लोकांचा सुहृद. सुहृदचा अर्थ काय? सुहृद म्हणजे आपलं हित चिंतणारा सच्चा मित्र, याला सुहृद म्हणतात. सुहृद याचा अर्थ आपल्या हृदयाच्या सगळ्यात जवळ. हृदय म्हणजे हृदय, आणि आपल्या हृदयाच्या सगळ्यात जवळ सुहृद म्हणजे परमात्मा सध्या तरी आपल्या बरोबर. कारण कोणी किती हृदयाच्या जवळ म्हटलं तरी त्यांच्यातच सगळ्यात जास्त भांडण होतं आणि हाणामाऱ्या सुद्धा होतात. तर सर्व लोकांचा स्वामी आणि सुहृद आहे. आणि अर्जुना, तुझं आणि बाकी सगळ्यांच्या हिताची इच्छा मी करतो आहे. तर त्यामुळे भगवंत केवळ ईश्वर याच्यावर थांबत नाही, तर 5व्या अध्यायात स्वतःला सर्व लोक महेश्वर या पदापर्यंत घेतलं. तर 5व्या अध्यायात भगवंताचं रूप काय? सर्व लोक महेश्वर. पहिल्या अध्यायात काय? सारथी. दुसरा गुरु. तिसरा आदर्श. चौथा ईश्वर. आणि 5वा सर्व लोक महेश्वर. मग 5व्या अध्यायामध्ये सगळं, 5व्या अध्यायाचं नाव काय? पण 5वा अध्याय आहे कर्म संन्यास योग. म्हणजे कर्मयोग, कर्म ज्ञान कर्म संन्यास योग आणि कर्म संन्यास योग. या 3 अध्यायामध्ये कर्म कसं करायचं, कर्म किती म्हणजे गहना कर्मणो गती, कशाला कर्म म्हणायचं, कशाला अकर्म म्हणायचं, कशाला विकर्म म्हणायचं, हे सगळं सुद्धा भगवंत सांगतायत अर्जुनाला. आणि अर्जुन नंतर कन्फ्युज होतो. मग भगवंत म्हणतात की तुझ्या वर्ण आणि आश्रमामध्ये तुला जे कर्म सांगितलेलं आहे ते तू व्यवस्थित कर. फळाची अपेक्षा करू नकोस. म्हणजे कर्माचे फळ न कर्तव्य भावनेने कर, म्हणजे तू ती हळूहळू प्रगती होईल. मग त्याच्यानंतर मग 6व्या अध्यायामध्ये भगवंत जातात. ते म्हणतात की ठीक आहे, कर्मयोग अवघड वाटत असेल तरी तर दुसरा योग सांगतो. तो कुठला? ध्यान योग. अध्यायाचं नाव आहे आत्म संयम योग. ध्यान कशावर करायचं हे तर सांगायला लागेल. मग भगवंत म्हणाले की माझ्यावर ध्यान कर. पण आपण करू शकतो का ध्यान? तोंडाने हरे कृष्ण महामंत्र चालू आहे, कानाने हरे कृष्ण महामंत्र ऐकतोय, भगवंतांचा फोटो डोळ्यासमोर आहे, हातात जपमाळ आहे, आजूबाजूला 10 भक्त बसले आहेत. मग किती 16 माळा हरे कृष्ण महामंत्र आपण जप करतो. खऱ्या किती हरे कृष्ण महामंत्रामध्ये आपलं मन आपल्या मंत्रामध्ये असं सांगा बरं. माझं तरी 4-5 मंत्रांमध्ये बळकटीने कधीतरी येतो, खरं सांगतो. ते जर सगळं झालं तर मग आपण तो परमभक्त होतो. आणि कोणाला वाटत असेल ते परमभक्त आहेत तर त्यांनी व्यासासन स्वीकाराने खाली बसतो. अशी जर आपली स्थिती आहे तर मग ध्यान ज्याच्या हातामध्ये जपमाळ नाही आहे, आजूबाजूला कोणी नाहीये, एकटाच बसलाय वनामध्ये जाऊन एक उच्चासन घेऊन त्याच्यावर मग व्याघ्र चर्म टाकून त्याच्यावर मग गवत, कुशा गवत टाकून ताट असा बसलाय, डोळे मिटलेले आहेत, नाकाच्या शेंड्यावर असं केंद्रित केलंय, त्याने काय करायचं? मग भगवंत म्हणतात की जर ध्यान योगात तुम्हाला प्रगती करायची असेल तर साधकांनी सर्व काही माझ्यात आणि मला सर्वत्र पाहावे. जे दिसतंय तिथे भगवंत, मला पंखाच्या जागी भगवंत, या दोरीच्या जागी भगवंत,
या माईकच्या जागी भगवंत, या कर्तव्याच्या जागी भगवंत, आणि जे काही आहे ते माझ्या आणि मी सर्वात असं बघता आलं पाहिजे. आणि जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे त्या सर्व ठिकाणी मलाच पाहिलं पाहिजे. हे कुठलं रूप झालं? भगवंतांचं व्यापक रूप की जिथे जिथे, म्हणजे आता मी फक्त शरीराने तुझ्यासमोर उभा आहे अर्जुना, तेवढाच मी नाहीये. मी ईश्वर आहे, सर्व लोक महेश्वर आहे, पण मी व्यापक पण आहे. तू जे जे काही चिंतो आहे, जिथे जिथे तुझं मन जातोय तिथे तिथे मी आहे. एवढं सगळं भगवंतांनी सांगितलं. अर्जुन आपल्यासारखंच, अर्जुन खूप वरच्या लेवलला आहे, पण अर्जुन आपल्यासाठी असे प्रश्न विचारतोय, असे भावना व्यक्त करतोय की आपल्याला कुठे कलियुगात प्रॉब्लेम येऊ नये. अर्जुन म्हणतो सरळ सरळ, बाबा हे फार अवघड आहे, मनाला नियंत्रित करणं फार अवघड आहे. कसं आहे मन? चंचल. नुसतं चंचल आहे का? लहान मूल चंचल असतं, सोपं असतं त्याला सांभाळणं. चंचल मी म्हणा कृष्ण. पुढे काय? प्रमाथी. प्रमाथी म्हणजे साधं सुद्धा चंचल नाही. चंचल असतं तर कसं की एक शहाण्यासारखं पण चंचल असतं की ते सगळीकडे नसतं, त्याला आपण इन्क्विजिटिव्ह असं म्हणतो त्या मुलाला, की फारच त्याचं सगळीकडे लक्ष, सगळं जाणून घ्यायची त्याला इच्छा आहे, असं नाहीये. प्रमाथी वेड चंचल आहे. म्हणजे जे आपण आपल्याला वाटतं करू नये तेच ते करत, आणि नुसतं करता नाही, त्याला आनंद आहे. सत्संगाला जायच्या वेळेस तिथे भगवंताचं नामस्मरण करायचं असतं, भगवंतांबद्दल चर्चा करायची असते. आपलं मन म्हणतं नाही, शेजारचिणीबद्दल चर्चा, बॉस बद्दल चर्चा. तर म्हणजे, आणि हे इतकं नॅचरल होतं की आपल्याला वाटेल पण आपण काहीतरी चुकीचं करतो. तर चंचल नाही मन कृष्ण प्रमाथी. प्रमाथी म्हणजे कसं वेड असतं, थोडं अगदी लहान मुलगा आहे, त्याच्या अंगात ताकद नाहीये, वेडेपणा पण करतोय, तर त्याला दमदाटी करून बसवतात. हे बलवत म्हणजे आपल्याला दमदाटी करून बसवू शकतो. तुझो मी सांगतो तेच बरोबर. आणि अशी उदाहरणं आहेत, म्हणजे छोटी छोटी उदाहरणं कॉमन आहे. आपण म्हणतो की सकाळी व्यायाम करूया, सकाळी चूक पण म्हणतो आपल्याला झोप, शेजारचा नाही म्हणून आत्मच आवाज येतो ना. तो आतला आवाज म्हणजे भगवंताचा नसतो, तो मनाचा असतो. डायबिटीस असतो, गुलाबजाम असतो, पण म्हणतो खा, मग त्याला मुलामा लागतो, तो प्रसाद आहे, त्याने काही होणार, त्याने माझा आत्मा शुद्ध होईल, शरीर गळून जाईल. हे मग प्रमाथी बलवत दृढ, म्हणजे बलवत पण आहे, दृढ पण आहे. म्हणजे नुसतंच ताकद असली तरी कधी एखाद्या ताकदवान माणसाला दोन चार चांगले चांगले शब्द वापरून पण हे दृढ आहे. नाही म्हणजे नाही, हवं म्हणजे हवं. आणि परत ते दिलं ना की बाबा दिल्यावर ते संतुष्टी. मारुती 800 घरी येईपर्यंत माझ्या मनात मारुती 800 एकदा आली ना, 2 BHK झालं ना माझा, बस माझं जीवन संतुष्ट. मग पुढे काही नाही. नेमका आपण अशा कॉलनीमध्ये फ्लॅट घेतो की समोरच्याकडे 3 BHK, म्हणजे समोरासमोर इथे 2 BHK, इथे 3 BHK, खाली आपली मारुती 800, त्याची स्वीट मध्ये पॉवर जरा जास्त आहे. तिसरी बेडरूम असते ना की गेस्ट आले की त्यांना चांगली सोय करताय, चालेल. मग आपलं इकडे या झाडावर म्हणून मरकट म्हणतात. माकड जसं मग एका झाडावर, म्हणजे असंही असतं की एका झाडावर त्याला आज पोटभर मिळेल एवढी फळं पण असतात, पण ते या खांद्यावरती 2च फळं काढतात आणि उडी मारून दुसऱ्या खांद्यावर तिथली 2 फळं. काय त्याला वाटतं की ते माकड तिथे फळं खाते ना ती जास्त टेस्टी असावी. आपल्याकडे सुद्धा असं असतं की विशेष करून मी ऑब्झर्व केलंय, चुकीचं असू शकतं, आपण सोनी पैठणीमध्ये गेलो किंवा आपण अशा साड्यांचा असा सगळं थाट मांडले ना, आपल्यासाठी 25 साड्या काढून ठेवल्यात, पण त्या दुसरीकडे ती साडी असते त्या थरातली तिसरी ती आपल्याला हवी असते आणि आपण ती बघायला गेलो की आमची सिलेक्शन तोपर्यंत त्या बाईने त्या साडीकडे पाहिलेलं नसतं, पण ही घेतली म्हटलं की मला हवी. तसंच कधी कधी ऑफर पण येतात, हे काय फक्त स्त्रियांसाठी ऑफर येतात, या पोस्ट या पोझिशनला येतो, या पोझिशनला येतो. आपण सगळं कॅल्क्युलेशन करून एक पोझिशन घेतो
नंतर ही दुसरी आवड. आपल्याला किती सॅलरी मिळते त्याच्यामध्ये आपण किती सेव्हिंग करतोय हे सोडून त्याला मी काम करतोय तेच तो करतोय, त्याला माझ्यापेक्षा 20% सॅलरी जास्त का? हे सगळ्यात मोठं कारण आहे रिझाईन करण्याचं लोकांचं. म्हणजे दुसऱ्याचं ताकद बघायचं. तर आणि भगवंत आतापर्यंत अर्जुनाला म्हणाले अस्वच्छ आनंद स्वच्छ असतात, तू काही काय बोलतोय वगैरे. भगवंत म्हणून असंशयम महाभाव मन दुर्विग्रहम कलम. म्हणजे भगवंताने पण मानलं बाबा हे मन आहे ना, हे मन नियंत्रण करणं खरं अवघडच आहे. पहिल्यांदा दोघांचं एक मत झालं, मग भगवंत त्याच्यावर रेमेडी पण देतात. काय सांगतात रेमेडी? सोपी रेमेडी. कुठल्याही आपल्या जगामधल्या सगळ्या प्रश्नांचं एकमेव उत्तर आहे. भगवंत म्हणतात अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च उच्यते. ज्याच्यामुळे मन उड्या मारतं ते सोडून दे, ज्याच्यामुळे मन नियंत्रण होतं ते वाढव, त्याचा अभ्यास कर. एखादा विषय समजत नाही, मराठी समजत नाही, मराठी ज्याने सुधरेल ते कर, ज्याने बिघडेल ते करू नको. हिंदी सिरियल करू नको, इंग्लिश मॅगझिन वाचू नको, मराठीचं चांगले जे लिटरेचर आहे ते बघा. अध्यात्मात रस नाही, स्वाध्याय कर, सत्संग कर, प्रसाद खा. धंदा व्यवस्थित करता येत नाही, वेळेवर जा, चांगल्या लोकांमध्ये उठ कर, चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घे, लोकांना दुबाडाचा विचार करून दे. अभ्यास आहे तू कौंतेय वैराग्येन च उच्यते. हे झाल्यावर नंतर भगवंत म्हणतात की आता खरं ज्ञान काय, खरं विज्ञान काय ते तुला सांग. 7वा अध्याय. कारण आता खूप चर्चा झाल्या आहे, आता आपण टू द पॉइंटच पाहिजे. कारण काय विज्ञान तर आपल्या लोकांना सायन्स शिकायला आवडतं. सायन्स का सायन्स शिकायला आवडतो की एकदा ते कळलं ना म्हणजे मग बाकी संशय जातात. आता भगवंत म्हणतात की आता याचा संशयच काढून टाका. खूप अजून फार प्रश्न विचारतात, त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू आपले प्रश्न पण कमी झाले. तर 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात आता तुला मी दिसत नाही ना सगळीकडे, मी म्हणतो मी सगळीकडे आहे पण तुला दिसत नाही ना, मग मी कसा आहे सगळीकडे व्याप्त? तर एखाद्या माळेमधला जो सूत्र आहे, माळेमधला जो धागा आहे, दिसताना सगळे मोती दिसत आहेत पण आता धागा तुटला तर ते राहतील का माळ्यासारखे? नाही. मग जेव्हा तू माळा बघशील तेव्हा तुझ्या काय डोक्यात येईल? हा म्हणजे धागा आहे. म्हणणार मोत्याची माळ, म्हणू का धाग्याची माळ? ही आहे तुळशीची माळ, म्हणू का धाग्याची माळ आहे? पण अध्यारोप आहे ना त्याच्यामध्ये धागा आहे. तसा एखादा जिवंत दिसला, तसा एखादा निर्जीव दिसला, तसं एखादं झाड दिसलं तर त्याचं अस्तित्व कोणामुळे आहे? भगवंतामुळे. हे भौतिक सृष्टीमध्ये भगवंत दिसत जरी नसतील पण त्याचं अस्तित्व कोणामुळे आहे? भगवंतामुळे. तुम्हाला नास्तिक म्हणतील, ते म्हणतील भगवंत नाही, पण त्या नाही म्हणणाऱ्या लोकांचं अस्तित्व कोणामुळे आहे? भगवंत. हे समजायचं असेल तर माळेतील धाग्याप्रमाणे संपूर्ण संसारामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. संपूर्ण प्राण्यांचा सनातन बीज देणारा मी आहे. मी अधिदैव आणि अधियज्ञ सुद्धा मीच आहे. म्हणजे वास्तविक तुम्ही मला भजा किंवा मला भजू नका, मी सर्वत्र विद्यमान आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की भगवंताच्या इच्छेशिवाय गवताचं पात सुद्धा हलू शकत नाही. भगवंताच्या इच्छेशिवाय 6 महिने पाऊस पण पडू शकत नाही. कंटाळा आला आपल्याला. तर भगवंत वसुदेवच सगळीकडे आहे. वासुदेव याचा बोध व्हावा म्हणून समग्र रूपाने अर्जुनासमोर समग्र सगळीकडे समग्र म्हणजे सगळं काही जे काही आहे त्याचा बेस मी आहे, आधार मी आहे. जर मी तिथनं हात काढून घेतला, हे असं कधी झालं होतं? अनेक वेळा आपले जे थोर विचारवंत असतात ते म्हणतात की भगवंताने आपल्या छोट्या कर्मीवर अख्खा गोवर उचलला. वाटत नाही, त्यांनी इन्स्पायर केलं असेल सगळ्या गोपांना. मग ते सगळे गोप तयार झाले असते, मग सगळ्यांनी लाठा काठ्या आणल्या असतील, मग गाडींना पण वाटत असेल त्यांनी पण शिंग लावली असतील. असं करून मग सगळ्यांना भगवंताची शक्ती कशात आहे?
कर्मयोगीने गोवर्धन उचलण्यात नाही शक्य. त्या सगळ्यांना मोटिवेट केलं, सगळ्यांना इन्स्पायर केलं आणि मग सगळ्यांनी ते काम केलं. का मी नाही करू शकत, मग भगवंत कसे करू शकतो असा प्रश्न असतो त्याला. त्यांना असं वाटतं मी पण भगवंत झालं. निर्विशेषवादी असंच म्हणतात, फक्त त्यांना कळले मला कळले नाही असं म्हणतात. जेव्हा आपण मायावादी मायावाद्यांचे हेच अर्थ असतं, मी पण भगवंतच आहे, फक्त मला अजून कळायचं. तर असं करत एक लोठा बाबा म्हणून जेव्हा भगवंतांनी उचलले त्यांच्या डाव्या हाताच्या, भगवंत पण पहा उजव्या हाताचे कर्मयोग उजव्या स्ट्रॉंग असेल, इंद्राला वाटेल डाव्या हाताचे कर्मयोग. साधारण आपल्या हात पाहिला तर उजव्या जास्त वापरल्यामुळे जास्त स्ट्रॉंग असतो. तर मग आता कसं की जे वात्सल्य भावामधले जे गोप होते ते म्हणे की किती वेळ हा भगवंत हे असा हात वर करून बसणार. तर त्याच्या लाट्या काट्या वगैरे सगळ्या लावल्या, खरंच लावल्या. त्यांना भगवंतांच्या ताकदीवर संशय नव्हता, पण त्यांना भगवंतांची सेवा करायची म्हणून. म्हणजे जेव्हा आपण मंदिरात सेवा करतो किंवा काही डोनेशन देतो, असं नसतं की आपल्या पैशांवरच मंदिर चालणार. मंदिर जेव्हा आपल्याकडे पैसे मागतं, तेव्हा काही लक्ष्मी मागतं, तेव्हा मंदिराला गरज म्हणून नाही, आपल्या उपकार म्हणून ते मागतं. आता राधा गोपीनाथ सॉरी आपल्या नाशिकच्या मंदिरात कोण कोण जाऊन आले हात वर करावं. दररोज संध्याकाळी जत्रा असते. त्या जत्रेमध्ये लोकांना बोलवायला तुम्ही ते प्रयत्न केले की नाही बाबा या संध्याकाळी यावर प्रदर्शनाला यावं, कोण बोलू. स्वतःहून येतात, खिचडी खाऊन जातात. मला तर वाटतं एवढी खिचडी तुम्ही तर काहीच नसायचं, पण आम्ही ते दिवस पण पाहिले. तर लगेच तिथे स्पॉन्सरची आली. आता त्यांना कोण सांगतं स्पॉन्सर करा म्हणून. बरं हिशोब असा आहे की एकाने स्पॉन्सर केली की ती खिचडी पुरते साधारण 300-400 लोक. 3-4 स्पॉन्सर असतात. हे कोण करत? भगवंत. ही मुळं अशी आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये ती गंगा वाहते, तुम्ही आपण डुबकी लगा तर डुबकी लगाल, गंगा तो वेगळी आहे. तर हे समग्र रूपाने ते अर्जुनासमोर प्रकट होते. मग अर्जुन जरा थोडासा कसं असतं की मुलगा मोठा मोठा होत जातो, तर त्याला थोडे काही शब्द कळतात आणि आपण ते शब्द विचारतो आई बाबांना, याचं कारण आई बाबा मोठा झाल्याला सांगितलं. अर्जुन म्हणतात 8व्या की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अक्षर ब्रह्म युगामध्ये. मग भगवंत म्हणतात की अर्जुन आता चाललाय निराकारवादाकडे, ब्रह्म अध्यात्म वगैरे असे सगळे प्रश्न विचारत. मग भगवंत निराकार जे ध्यान आहे किंवा ज्याच्यामध्ये सगळ्यांना सायुज्य मुक्ती पाहिजे आहे, तर हे फार क्लिष्ट आहे आणि कठीण आहे असं भगवंत सांगतात. अध्यात्म श्लोकच आहे. आणि ते सांगता हे सगळं ध्यान क्लिष्ट कठीण आहे, ते जाणीव सुद्धा निर्माण होणं तुझ्यात कठीण आहे आणि नंतर तिथे जाऊन पण आनंद नाहीये, जे प्रभुपाद तात्पर्य सांगतात. पण मग मी माझ्या अनंत भक्तांना मात्र अतिशय सुलभतेने प्राप्त होतो. आता तुला ते करायचंय का हे करायचंय. जसं कधी कधी मुलं हट्टाने पेटतात किंवा मला असंच पाहिजे, आई वडील म्हणतात तू तुझं कर, मला विचार नको जा. मग तो थोडंसं जाऊन येतो, म्हणतो काय अवघड आहे बाबा, आई बाबा थोडंसं ऐकलं तर नंतर एखादं चौकर मिळेल. तिथे भगवंत सांगतात की ते जे करतात तो मार्ग आहे, क्लिष्ट आहे, कठीण आहे, पण मी जो मार्ग सांगतो आहे माझ्या अनन्य भक्त बन, नमुना भगवंत मग याची नाम नमस्करू, हे जर तू केलंस तर मात्र तुला सुलभतेने प्राप्त होईल. म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की जी भक्ताला संतुष्ट करण्यासाठी सारखी होते, भक्त आडला तर गुरु म्हणूनही होते, एक आदर्श व्यक्तिमत्व पण आहे आणि ईश्वर आहे, सर्व लोक महेश्वर आहे, व्यापक आहे, समग्र आहे, पण सुलभतेने साध्य पण आहे. फक्त आपल्याला तो मार्ग माहिती आहे की कशाने भगवंत साध्य. आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंना म्हणतात महावदन्याय अवतार. भगवंताने तुम्ही भगवद्गीता
जर तुम्ही जर शेवट वाचला याचा, आज आपण शेवट नाही करू शकणार माझ्यामध्ये, पण शेवट वाचला तर भगवंत काही 4-5 अटी सांगतात की तुला मी शुद्ध भक्ती देईन, पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. सर्व धर्मांना परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा. सर्व धर्मांचा त्याग करायला लागेल, मला सगळ्याला शरण यायला लागेल, मग मी तुझ्या त्याचं. आणि आणखी आधी नियम आहेत त्याचे, 18 अध्याय आहेत, आपण तेव्हा जाऊ दे मग बोलू. तर चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, एकदा भगवंताचं नाम हरे कृष्ण म्हणा एकदा, आणि मी तुमचा दास. तर महावदन न्याय अवतार म्हणजे अतिशय उदार अवतार. भगवंत म्हणतात माझ्याकडे यायचं असेल तर तुम्हाला अध्ययन करायला लागेल, गीता वाचायला लागेल. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात फक्त हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करावंच काय, जप करा आणि काय नाचा आणि प्रसाद खा. त्या कष्टाचं काय. प्रभुपादांना जेव्हा त्यांनी अमेरिकेमध्ये प्रचार चालू केला तेव्हा काही असे भक्त होते खरंच की ते फक्त जप करायचे आणि 2 वेळचं खायचे. तर जे सेवा करायचे, बाहेर जायचे, सगळं करायचे, तर त्यांना ते खटकायचे. हे ऑब्वियस आहे की अरे हा नुसताच बसलाय 2 वेळेस खातो, काही करत नाही. तर ते प्रभुपादांना म्हणायचं, प्रभुपाद म्हणायचे 16 महिन्याचे करतात चालू आहे ना, ते व्यवस्थित आहे तोपर्यंत त्यांना खाऊ लागायचं. ते जर त्यांनी सोडलं तर टाटा. मग तेच हळूहळू नंतर त्या नामाच्या शुद्धीने इतके चांगले भक्त झाले. तर भगवंत हेच सांगतात. तर चैतन्य महाप्रभू म्हणताय तुम्ही फक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, बाकी सगळं भगवंत तुमच्यासाठी अरेंज करतील, विश्वास असू द्या. म्हणून महाबदल न्याय होता. तर अक्षर ब्रह्म युगामध्ये भगवंताचं कुठला अवतार, कुठलं रूप आहे, सुलभ. पण कोणाला सुलभ, तर अनन्य भक्तांना सुलभ, किंवा जे साकार रूपामध्ये भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान या रूपामध्ये मानून, असं नाही की बाबा कृष्ण म्हणजे काळा, काळा म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे काहीच नाही, मग तिथे आपलंच मन आपल्याशी बोलतोय, फक्त एकाला कृष्ण नाव ठेवलं, एकाला अर्जुन. हे असे जे डोक्याने गीतेचा गोंधळ घालतात स्वतःच्या आणि इतरांच्या, किंवा गीतेत सांगितलेली अहिंसा, गीतेत सांगितलेला राष्ट्रधर्म वगैरे, त्याच्यासाठी नाही. गीतेत ते सांगितलंय पण ते अल्टिमेट नाही, अल्टिमेटली भगवत भक्तीच आहे. म्हणून प्रभुपादांनी भगवद्गीता जशी आहे तशी असं नाव दिलं. म्हणजे जसं भगवंतांना अर्जुनाला सांगायचं होतं तेच मी तुम्हाला सांगतो, त्यातनं वेगळे अर्थ फाटे पडत नाही. माझ्या मते 9व्या अध्यायातून थांबूया, म्हणजे मग पुढचे 9 अध्याय पण पुढच्या वेळेस. 9व्या अध्यायाचं नाव The Secret of the Secret, परम गोपनीय ज्ञान. परम गोपनीय ज्ञान काय आहे, भगवंत पुढे सांगतात, या संसाराची माता, पिता, धाता, पितामह सगळं मीच आहे. गती, भरता, निवास, बीज हे सगळं बीज आहे. अर्थात सृष्टीचा कार्यकारण भाव, जे दिसतंय ते आणि जे दिसत नाहीये ते, भौतिक सृष्टी सुद्धा, आध्यात्मिक सृष्टी सुद्धा, जे नित्य आहे ते आणि जे अनित्य आहे ते, त्याचा सगळ्याचा आधी मीच आहे. सुरुवात कोणी केली, भगवंत. सर्व कारण म्हणून भगवंतांना. म्हणजे हे का झालं, हे का झालं, हे का झालं. आपण साधारण जे मॅनेजमेंट मध्ये आहे त्यांना रूट कॉज अनालिसिस असं म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातात चूक होते, मग त्याला पहिला का विचारायचं, ह्याच्या हातात चूक का झाली. मग कळतं की त्याच्या हातात जे टूल होतं, त्याच्या हाताची पकड वगैरे होती ती चांगली नव्हती, ती स्लिप होती. मग पकड त्याने चांगली का नाही घेतली, दुसरा प्रश्न. मग त्याने जिथनं पकड घेतली तिथे चांगली पकड नव्हती, मग तिथे चांगली पकड का नव्हती. असं करत करत त्याला प्रश्न विचारत त्याला सगळ्यात शेवटी काय येतं की ट्रेनिंगचा अभाव आहे आणि योग्य वस्तू त्याच्या जागी ठेवण्याचा अभाव. आणि हे मुख्य जी मेन मॅनेजमेंट आहे याच्याकडे दुर्लक्ष. तर अशी कारण विचारत गेलो प्रत्येक गोष्टीला, तर सर्वात शेवटचं कारण कोण निघतं, भगवंत. आणि प्रश्न काय, सृष्टी निर्माण का झाली. म्हणजे एकटे आत्माराम भगवंत होते, त्यांना असं वाटलं
की मी एकटाच काय करू, कोणाशी बोलू, कोणाशी खेळू, कोणाशी गप्पा मारू, कोणाला चिडू, कोण मला चिडवेल, कोण मला माझ्या घोड्या काढेल. चला आपण सृष्टी निर्माण करावी. त्यांच्या मनात सृष्टी निर्माण करावी आलं तेव्हापासून सगळी झमेले जातात. त्यामुळे ते सर्व कारण पण आता त्यांनी त्याचं असं का केलं हे विचारायला आपल्याला दोन जावं लागेल. त्यासाठी भक्ती करावी. तर ह्या सगळ्याचं नित्य अनित्य वगैरे असे जे आहे तर हे सगळं मीच आहे. तर हे परमगुह्य ज्ञान त्यांनी सांगितलं आणि हे परमगुह्य सत असत जे रूप आहे ते 9व्या अध्यायात त्यांनी प्रकट केलं. आता पुढचं जे विभूती, विश्वरूप दर्शन, भक्ती वगैरे आपण ते पुढच्या वेळेस. कोणाला काही प्रश्न, जिज्ञासा, किती जणांच्या डोक्यावरनं गेलं, किती जणांच्या डोक्यामधनं गेलं, किती जणांना पहिल्यापासून माहित होतं की भगवंत एका व्यक्तीसाठी 2.5 तासामध्ये इतकी रूप घेतात. किती कृपाळू. असं तर वाद आपण पोरगा आपल्याला झालं तर आपण एक गप म्हणून नाही तर कानाखाली जाऊन देऊ. अल्टिमेटली चैतन्य महाप्रभू एकदा साऊथ इंडियाला गेले होते तेव्हा एक ज्याला सत असत रूप म्हणजे आहे पण नाही पण, म्हणजे नाही आहे त्याच्यात पण भगवंत आहे आणि आहे त्याच्यात पण भगवंत आहे. जे नित्य त्याच्यात पण भगवंत आहे, जे अनित्य त्याच्यात पण भगवंत आहे. म्हणजे आपण आता भौतिक जगतात आहोत का आध्यात्मिक जगतात आहोत? आपल्या मनावर. आपण सेंट्रल जेल मध्ये आहोत का नाशिक रोडला आहोत असं जर त्या कैद्याला विचारलं तर तो दोन्ही उत्तर देऊ शकतो. मी सेंट्रल जेल मध्ये पण आहे, मी नाशिक रोड मध्ये पण आहे, नाशिक मध्ये पण आहे. नाशिक पुण्यभूमी आहे म्हणजे मी सेंट्रल जेल मध्ये पण आहे. पण जर माझा भाव कसा असतो तर मी पुण्यभूमीत आहोत हे मला जाणीव होऊ शकते. आपण आध्यात्मिक जगतात पण आहोत आत्ताच, फक्त ते समजून घ्यायला पाहिजे. जर आपल्या सर्व क्रिया कार्यांचं जर मूळ किंवा स्त्रोत किंवा ध्येय भगवंत तर आपण आध्यात्मिक जगत आहोत. आणि त्याच सगळ्या कार्यांचं कृतींचं जर मूळ मी, माझा अहंकार, माझी प्रतिष्ठा, माझी मुलं, माझं घर, माझी गाडी, माझा बंगला आणि माझे जे विरुद्ध आहेत त्यांचं नुकसान हे जर आपल्या मनात असेल तर आपण भौतिक जगत आहोत. आणि असा छोटासा भाव कोणाच्या मनात आला की भगवंत त्यांना भौतिक जगतात टाकून देतात. आपले सगळी संत मंडळी आहेत. आता तुकाराम महाराज आध्यात्मिक जगतात होते का भौतिक जगतात होते सांगा? होते इथेच ना देवला. नामदेव महाराज, सावतामाळी सगळे भौतिक जगतात असून आध्यात्मिक जगतात होते. आपल्याला काय प्रॉब्लेम? हे 9व्या अध्यायात परमगुह्य ज्ञान. तुम्ही एकाच वेळेस आध्यात्मिक जगतात राहू शकता. आत्ता सुद्धा या क्षणात सर्व इंद्रिय, मन वगैरे सगळं भगवंताच्या ठाई ठेवा. आपण आध्यात्मिक जगतात आपल्याला अनुभूती होईल. पण अनुभूती व्यक्त करता येत नाही कारण ती बुद्धीच्या पलीकडे असते. ती फक्त अनुभवता येते. तर असे परम कृपाळू भगवंत विविध रूपांमध्ये विविध लोकांना आध्यात्मिक जगतात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न आहेत. भगवंत 18व्या म्हणतात की हा माझ्या प्रयत्नांमध्ये जो कोणी मला सहाय्य करेल तो पण माझ्याबरोबर भगवंत धामात येईल. त्यामुळे आपण असा प्रचार प्रसार करूया आणि भगवंताची इच्छा पूर्ण करूया आणि आपलाही मार्ग सुकर होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सेवा संकीर्तन रस प्रभू की जय. धन्यवाद प्रभूजी. आपण सगळेजण तसे नवरात्री सध्या साजरी करतोय आणि त्याला अनुसरून असा हा विषय भगवंताचे रूप आहे. जसं आता सगळ्या माता भगिनी शक्यतो भगवतीच्या वेगळ्या मंदिरात जात असतील
आज दुर्गा देवीला जाऊ, रेणुका मातेला जाऊ, सप्तशृंगीला जाऊ, असं चालू असेल. तर जसे देवीचे अनेक रूप आहेत तसे भगवंतांचे काय रूप आहेत. ज्यावेळेला मला टॉपिक कळाला सांगितलं प्रभूजी तेव्हाच माझ्या लक्षात आला तो संदर्भ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला तो आज विषय समजलेला असेल. नवरात्री आहे म्हणून बरोबर 9 शुक्रवार आहेत आपल्याला अनुभवायला मिळाले. नवरात्रीला थांबायला लागेल. ही भगवंतांची लीला आहे की 9 नवरात्री तुम्हाला 9 आणि नवरात्रीनंतर उरलेले 9. त्यामुळे हे 9 रूप आपल्याला भगवंतांची अनुभवायला मिळाली. ही संकीर्तन प्रभूजींच्या अध्ययनामुळे अनेक रूपांमुळे त्यांनी बनवून आणलेले होते. सगळ्या नोट्स 18 रूपांसाठी पूर्ण भगवद्गीता आपल्याला भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात एक रूप भगवंतांचं बघायला मिळेल हे आपल्याला आजच जाणवलं असेल ना. आणि भौतिक जगतामध्ये आपण आध्यात्मिक अनुभव कसा घेऊ शकतो हे त्यांनी आपल्याला आज दाखवून दिलं. त्याबद्दल गुरुरूपा आज सणावते होतेच त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्या भक्तांच्या वतीने. नाशिक रोडचे सगळे भक्त नवरात्रीमध्ये आपण आज जो वेळ दिलेला आहे आणि ती जी आपली अलौकिक कृपा आमच्यावर प्रदान केली. आजचा जो आपलं प्रवचन होतं हा अमृत वर्ष आपल्यावर झालेला आहे आणि त्याबद्दल हृदयपूर्वक आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. 3 वेळा हरी बोल, हरी बोल, हरी बोल. त्यानंतर आज सत्संगासाठी पहिल्यांदा जर कोणी आलेला असेल तर कृपया आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. त्यांचा आपण सगळ्या उपस्थित भक्तांच्या वतीने